नमस्कार. आज आपण बीडच्या कलेक्टर ऑफिस समोर आहोत. महाराष्ट्रामध्ये 90,000 ते 1,00,000 पर्यंत BHMS चे डॉक्टर्स आहेत. या डॉक्टरांना न्याय मिळत नाहीये. शासकीय सेवेमध्ये या डॉक्टरांना रुजू करून घेतलं जात नाहीये. त्यांना राजआश्रय नाहीये. म्हणून मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड येथील सोनाजीराव क्षीरसागर वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राचार्य आणि सर्व शिक्षक या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि आजपर्यंत मागच्या कित्येक वर्षापासून जे आंदोलन झालेत. माजी CCHचे उपाध्यक्ष डॉक्टर अरुणजी भस्मे सर यांनी देखील आमरण उपोषण केलं होतं. त्याच्या माध्यमातून त्यांना काय फायदा झाला आणि आता त्यांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल, काय मागण्या तुमच्या आतापर्यंत झाल्यात आणि आता काय मागण्या आहेत? होमिओपॅथिक डॉक्टर जो आहे तो ग्रामीण क्षेत्रातील आरोग्याचा हा प्रमुख कणा मानला जातो आणि हे करत असताना काही वेळा त्याला ॲलोपॅथिक औषधांची ही उपाययोजना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी करावी लागते. यासाठी शासनाने CCMP नावाचा एक कोर्स शासनाच्या नियमाप्रमाणे विधिमंडळामध्ये पारित करून या होमिओपॅथिक डॉक्टरांना त्यांनी ते कोर्स हा मान्य केलेला आहे आणि जवळपास अनेक होमिओपॅथिक डॉक्टरांनी हा शासकीय मेडिकल कॉलेजेसमध्ये MBBS MD डॉक्टरांनी शिकवलेला हा जो कोर्स आहे तो उत्तमरित्या पास करून त्यांनी तो कोर्स केलेला आहे आणि त्यावेळेस शासनाने सांगितलेलं आहे, निर्देश दिलेले आहेत MMCला की आपण या आपल्या रजिस्टरमध्ये या डॉक्टरांची नोंद घ्यावी. याच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आंदोलन या होमिओपॅथिक डॉक्टरांनी इंटिग्रेटेड डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. तर नक्कीच CCMP हा जो कोर्स आहे, हा कोर्स केल्यानंतर जे BHMS चे डॉक्टर्स आहेत, होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत, त्यांना प्रॅक्टिस करता येते आणि त्याचबरोबर जे शासकीय सेवेमध्ये त्यांना रुजू करण्यासाठी देखील या कोर्सच्या माध्यमातून त्यांना घेता येतं असं या ठिकाणी आपल्याला सांगितलं जात आहे. तर नक्कीच आपण विद्यार्थ्यांकडून देखील त्यांच्या काय मागण्या आहेत हे जाणून घेणार आहोत. CHO म्हणून एक पोस्ट आहे, ती पोस्ट महत्त्वाची आहे आणि आरोग्याचा कणा हा होमिओपॅथिक डॉक्टर आहेत हे सर्वांना सर्वश्रुत आहे. हे करत असताना होमिओपॅथीचं एक स्वतंत्र संचालनालय जे शासनाने मान्यता दिलेली आहे पण ते अधिक कार्यक्षम व्हावं, संशोधनासाठी होमिओपॅथीच्या एकूणच रिसर्चमध्ये याचा उपयोग व्हावा, याच्यासुद्धा मागण्या आमच्यातर्फे मांडण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची इथे जमल्याचं महत्वाचं कारण म्हणजे मुंबईत चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते आम्ही आलेलो आहोत. मेन म्हणजे हे आंदोलन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे असे आमच्या कॉलेजचे महाविद्यालयीन सल्लागार डॉक्टर अरुण भस्मे सर, कॉलेजचे प्रिन्सिपल महेंद्र घोषाल सर व डॉक्टर गणेश पांगरकर सर व ह्या सर्वांसाठी महत्वाचे योगदान लाभलेले असे डॉक्टर अमित भस्मे सर यांचंही मार्गदर्शन लाभलंय. मेन महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला आमच्या प्रमुख 3 मागण्या आहेत. एक म्हणजे MMC रजिस्ट्रेशन, CHO भरतीपद आणि गव्हर्नमेंट जॉब साठी आम्ही इथे आलेलो आहोत. आणि महत्वाचं एवढं मी सांगू इच्छितो, आमच्या कॉलेजच्या वतीने व स्टुडंट प्रतिनिधी म्हणून या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देत आहोत. थँक्यू. आपल्यासोबत PG विभागाचे डॉक्टर्स आहेत. आपण त्यांच्या देखील काही मागण्या आहेत आणि त्यांचे काही विषय आहेत ते कंप्लीट होत नाहीत, त्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आमच्या CHO भरतीसाठी गव्हर्नमेंट भरतीसाठी असतात आणि CCMP फार्माकोलॉजीचा जो कोर्स असतो त्या मागण्या आजपर्यंत निलंबित राहिल्या आहेत. 93,000 पदवीधर BHMS डॉक्टर आता महाराष्ट्रात अवेलेबल असून तरीसुद्धा त्यांच्या या मागण्या पूर्ण झाल्या नसून आपल्याला आता त्यासाठी आम्ही सर्व पदव्युत्तर डॉक्टर इथे जमा झाले आहोत आणि ह्या आंदोलनासाठी इकडे जमा होण्याचं कारण तेच आहे की CHO रजिस्ट्रेशन MMC मध्ये आमचं व्हावं, पदव्युत्तर गव्हर्नमेंट जॉब मिळावे आणि CCMPच्या मागण्या पूर्ण व्हाव्या. ह्या 3 गोष्टी आता कंप्लीट व्हाव्या ह्यासाठी आम्ही इकडे सर्वजण उपोषणासाठी किंवा मागणी कंप्लीट करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो आहोत. नक्कीच या ठिकाणी
BHMSच्या डॉक्टरांसाठी ज्या काही त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यासाठी बीड जिल्हा कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांनी निवेदन दिलेलं आहे. धन्यवाद.